ओसरीतलं स्वप्न. गावाच्या टोकाला मातीच्या भिंती आणि टीनच्या पत्र्याचं छप्पर असलेलं एक छोटंसं घर. पावसाळ्यात गळणार, उन्हाळ्यात भाजणार, पण त्या घरात प्रेम, कष्ट आणि स्वप्नांची ऊब मात्र भरपूर होती. हे घर होतं रघुनाथराव पाटलाचं. रघुनाथराव रोज पहाटे 4ला उठायचे. जुनाट चप्पल, खांद्यावर फाटकी पिशवी आणि डोळ्यात थकवा घेऊन ते गावात मजुरीला जायचे. कधी शेतात काम, कधी विटा उचलणं, तर कधी दुसऱ्यांच्या घरात सफाई. दिवसभराचा घाम आणि हातात येणारे मोजके पैसे. घरी त्यांची बायको सुमन. तिच्या हातात कधी सोन्याच्या बांगड्या नव्हत्या, पण हातात जबाबदारीचं ओझं मात्र कायम होतं. ती शेजाऱ्यांच्या घरात भांडी घासायची, कपडे धुवायची आणि संध्याकाळी त्या मातीच्या घरात चुलीवर 2 भाकऱ्या भाजायची. त्यांना 2 मुलं होती. मोठा मुलगा आदित्य शिकायला हुशार, शांत. लहान मुलगी गौरी, आईला चिकटलेली, स्वप्नाळू. आदित्य शाळेत पहिला यायचा, पण पायात चप्पल फाटलेली असायची. वही जुनी, पेन्सिल अर्धी. तरीही त्याच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, आई-बाबांना सुखी करायचं. एक दिवस शाळेत फी मागितली गेली. 500 रुपये. सुमनने घरात सगळीकडे पाहिलं. डब्यात 200 रुपये होते. तिने ते हातात धरले. डोळ्यात पाणी आलं. रात्री रघुनाथराव घरी आले. सुमन काहीच बोलली नाही. फक्त चुलीवरची भाकरी वाढली. रघुनाथरावांनी तिच्या डोळ्यात पाहिलं. ते समजून गेले. त्या रात्री त्यांनी जेवण केलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ते गावातल्या सावकाराकडे गेले. 500 रुपये हवेत मुलांच्या शिक्षणासाठी. सावकार हसला. गरीब माणूस आणि शिक्षण, व्याज जास्त लागेल. रघुनाथरावांनी मान खाली घातली, पण मुलाच्या भविष्यासाठी ते अपमानही गिळायला तयार होते. वर्षानुवर्षे कष्ट सुरूच होते. कधी पोटभर अन्न नव्हतं, पण शिकणं कधी थांबलं नाही. आदित्य मोठा झाला. 10वी 12वी सगळं मेहनतीने पास झाला. आई-बाबांच्या कष्टांची किंमत त्याला माहीत होती. एक दिवस त्याच्या हातात एक पत्र आलं. तुमची शासकीय नोकरीसाठी निवड झाली आहे. त्या मातीच्या घरात पहिल्यांदा आनंदाचे अश्रू पडले. रघुनाथराव शांतपणे बसले. डोळे भरून आले आणि तेवढंच म्हणाले, आज कळलं, गरिबी पैशाची नसते. गरिबी असते हिंमत हारायची, आणि आपण ती कधी हरलो नाही. आज ते घर अजूनही साधंच आहे, पण त्या घरात आत्मसन्मान, शिक्षण आणि कष्टांची श्रीमंती आहे. शेवटचा भावनिक संदेश. व्हॉईस ओव्हरसाठी. गरीब कुटुंबात जन्म घेणं शाप नाही, पण तिथे मिळालेल्या कष्टांना विसरणं हीच खरी गरिबी आहे.